अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर जी 5 सरोवरे आहेत ना, ती फक्त सरोवरे नाहीत. ती एक अवाढव्य जलप्रणाली आहे जी खरं तर त्या संपूर्ण खंडाची अर्थव्यवस्था चालवते. आज आपण याच 5 ग्रेट लेक्सच्या प्रवासाला निघणार आहोत, त्यांची भौगोलिक आणि आर्थिक ओळख करून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. यांना फक्त सरोवरे म्हणणं म्हणजे त्यांच्या विशालतेचा अपमान करण्यासारखं आहे. ही आहेत उत्तर अमेरिकेच्या अगदी मध्यभागी वसलेली गोड्या पाण्याची महासागरं. हो, महासागरच. खरं तर ही 5ही सरोवरं मिळून जगातली सर्वात मोठी गोड्या पाण्याची सिस्टम तयार करतात. केवढी मोठी गोष्ट आहे ही. ओके, तर आपला प्रवास कसा असेल? आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार आहोत, म्हणजे अगदी त्याच दिशेनं ज्या दिशेनं पाणी या पूर्ण सिस्टीममधनं वाहतं. आपण सुरुवात करणार आहोत सुपिरियरपासून आणि प्रवास संपेल ऑन्टॅरिओवर. आणि तिथून सेंट लॉरेन्स नदी आपल्याला थेट समुद्रापर्यंत घेऊन जाईल. हा जो पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आहे ना, तो लक्षात ठेवला की सगळं काही एकदम सोपं होऊन जातं. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया या अवाढव्य प्रणालीच्या उगमापासून. सगळ्यात पहिली 2 सरोवरे म्हणजे सुपिरियर आणि ह्युरॉन. खरं तर ही या संपूर्ण सिस्टीमचा पाया आहेत. आता बघा, सुपिरियर सरोवर नावाप्रमाणेच एकदम सुपिरियर आहे. हे फक्त या 5 सरोवरांमध्येच सगळ्यात मोठं नाहीये, तर पृष्ठफळाच्या हिशोबाने जगातलं सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. यापेक्षा मोठा फक्त कॅस्पियन समुद्र आहे, पण त्याचं पाणी खारं आहे. त्यामुळे गोड्या पाण्यात तर हाच राजा. या सुपिरियरच्या काठावर एक महत्त्वाचं शहर आहे, अमेरिकेचं डुलूथ. लोह आणि पोलाद उद्योगाचे हे एक मोठं हब आहे. आता विचार करा, इथून मालवाहतूक कशी होत असेल? तर ती होते सू कॅनॉलमुळे. हा कॅनॉल सुपिरियरला थेट ह्युरॉन सरोवराशी जोडतो. आणि याच महत्त्वाच्या मार्गावर कॅनडाचं सॉल्ट सेंट मेरी नावाचं बंदर आहे. सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे बघा. बरं, सुपिरियरमधून आपण आलो ह्युरॉन सरोवराकडे. याच्या उत्तरेला कॅनडाचं सडबरी नावाचं एक शहर आहे. हे शहर म्हणजे खाणकामाचं एक ग्लोबल सेंटर आहे. म्हणजे निकल उत्पादनासाठी तर ते जगप्रसिद्ध आहेच, पण त्यासोबतच इथे तांबे आणि प्लॅटिनमचे सुद्धा प्रचंड मोठे साठे सापडतात. आपला पुढचा थांबा मिशिगन सरोवर. आता ह्या सरोवराचं एक असं खास वैशिष्ट्य आहे जे त्याला बाकी सगळ्यांपेक्षा एकदम वेगळं बनवतं. काय असेल ते? चला बघूया. तर मिशिगनचं वैशिष्ट्य हे आहे की 5 ग्रेट लेक्सपैकी हे एकुलतं एक सरोवर आहे जे पूर्णपणे अमेरिकेच्या हद्दीत आहे. बाकीची जी 4 सरोवरे आहेत ती अमेरिका आणि कॅनडा यांच्या इंटरनॅशनल बॉर्डरवर विभागलेली आहेत. हा खूप मोठा फरक आहे. आता पूर्णपणे अमेरिकेत असल्यामुळे याच्या काठावरची शहरं ही सगळी अमेरिकन आहेत. गॅरी, शिकागो, मिल्वॉकी ही सगळी महत्त्वाची शहरे इथेच आहेत. शिकागोबद्दल बोलायचं झालं तर ते अमेरिकेच्या मांस प्रक्रिया उद्योगाचं सगळ्यात मोठं केंद्र मानलं जातं. आणि हो, एक इंटरेस्टिंग ऐतिहासिक गोष्ट आठवतंय? 1893 मध्ये स्वामी विवेकानंदांनी जे जगप्रसिद्ध भाषण दिलं होतं ते याच शिकागो शहरात दिलं होतं. ओके, आता आपण प्रवासात एका अशा वळणावर आलो आहोत जिथे पाणी एका प्रचंड मोठ्या नाट्यमय उतारावरून खाली कोसळतं. आपण बोलणार आहोत इरी आणि ओंटेरिओ या 2 सरोवरांबद्दल आणि त्यांना जोडणाऱ्या जगप्रसिद्ध नायगारा नदी आणि तिच्या धबधब्यांबद्दल. सगळ्यात आधी इरी सरोवर. याच्या काठावर आहे डेट्रॉइट शहर. मोटर सिटी म्हणतात त्याला. संपूर्ण जगात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे हे केंद्र आहे. याच इरी सरोवरामधून नायागारा नदी उगम पावते आणि जिथे ती सुरू होते तिथे आहे बफेलो शहर. हीच नदी पुढे जाऊन ओंटेरिओ सरोवराला मिळते. आणि हो, याच नायागारा नदीवर आहे तो जगप्रसिद्ध नायागारा फॉल्स. हा धबधबा म्हणजे फक्त अमेरिका आणि कॅनडामधली एक नैसर्गिक बॉर्डर नाहीये, तर निसर्गाच्या अफाट शक्तीचं एक जिवंत, डोळे दिपवणारं उदाहरण आहे. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या नायाग्रा धबधब्याचा आकार आहे ना, तो घोड्याच्या नालासारखा आहे, म्हणजे होर्शू शेप. पण गंमत म्हणजे असाच आकार फक्त इथेच नाहीये. आपल्या भारतात इंद्रावती नदीवर जो चित्रकूट धबधबा आहे तो पण अगदी तसाच दिसतो आणि म्हणूनच त्याला भारताचा नायाग्रा असं म्हटलं जातं. आहे की नाही भारी? बरं, नायाग्रा धबधब्यातनं कोसळून पाणी पोचतं ओंटॅरिओ सरोवरात.
आता या सरोवराच्या काठावर कॅनडाची काही खूप महत्त्वाची शहरं आहेत, जसं की हॅमिल्टन, याला लोहपोलाद उद्योगामुळे कॅनडाचं बर्मिंगहॅम असंही म्हणतात, आणि दुसरं म्हणजे टोरंटो, जे त्या प्रांतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्येचं शहर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच सरोवरातनं सेंट लॉरेन्स नदी समुद्राकडे आपला पुढचा प्रवास सुरू करते. तर आता आपण आपल्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. सरोवरांमधलं पाणी आता सेंट लॉरेन्स नदी बनून अटलांटिक महासागराकडे निघालंय. चला, या नदीच्या काठावर कोणती महत्त्वाची शहरं आहेत ते बघूया. या सेंट लॉरेन्स नदीवर मुख्य 3 शहरं लक्षात ठेवायची. जिथून नदी सुरू होते तिथे आहे किंगस्टन, कॅनडाच्या रेल्वे इंजिन उद्योगाचं केंद्र. मग पुढे नदीच्याच एका बेटावर वसलेलं आहे मॉन्ट्रियल. हे शहर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे जगभर प्रसिद्ध आहे, जो ओझोन लेअरच्या संरक्षणाबद्दल होता. आणि शेवटी नदी जिथे समुद्राला मिळते तिथे आहे क्युबेक सिटी, ज्याला कॅनडाचं फ्रेंच शहर म्हणून ओळखतात. ह्या नदीबद्दल अजून काही गोष्टी. ही नदी समुद्राला मिळताना जगातलं सगळ्यात मोठं नदीमुख म्हणजे एस्च्युरी तयार करते. मॉन्ट्रियल हे नदीच्या बेटावर वसलेलं जगातलं सगळ्यात मोठं शहर आहे, आणि क्युबेकमध्ये फ्रेंच बोलणारे लोक खूप जास्त आहेत, म्हणूनच त्याला फ्रेंच सिटी असं टोपण नाव मिळालंय. अरे हो, आणि कॅनडाची राजधानी ओटावा सुद्धा इथून फार लांब नाहीये. तर हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. ही जी ग्रेट लेक्स आहेत ती फक्त भूगोलाचा एक भाग आहेत, की उत्तर अमेरिकेच्या उद्योगाची आणि अर्थव्यवस्थेची धगधगती जीवनवाहिनी आहेत? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?